मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडे शरीर आहे आणि शरीराविषयी सर्व व्यक्ती जाणीवपूर्वक लक्ष ठेवून कार्य करत असतात. मनसुद्धा व्यक्तीकडे आहे, पण मनाकडे सर्व व्यक्ती जाणीवपूर्वक बघत नाही. शरीराकडे जास्तीत जास्त जाणीवपूर्वक बघत असतात. शरीराचे आरोग्य उत्तम राखले जावे यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो. काही व्यक्ती याबाबत जास्त कॉन्शियस असतात. मात्र मन आणि शरीर याचं आरोग्य उत्तम राखलं जावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. मन आणि शरीर हे उत्तम राहिलं तर नक्कीच आपलं जीवन हे आपण सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगू शकतो. हे जे मन आहे आणि शरीर आहे हे नियमितपणे स्वास्थ्यवर्धक किंवा निरोगी असतं असंच नाही. मग हे मन आणि शरीर निरोगी कसं राखता येईल, तर यासाठी काही उपाय आपल्याला करता येतात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मन आणि शरीर हे उत्तम ठेवता येतं, आरोग्यवान ठेवता येतं, पण कधी? यासाठी 2 गोष्टी नियमितपणे आपण पाळणं खूप महत्त्वाचं आहे. जो काही वर्तमान क्षण आहे तो खूप कुशलतेने आपल्याला घालवावा लागेल. एक तर बुद्धिवान होऊन वर्तमान क्षणाचा उपयोग आपल्याला कसा करता येईल तो दक्षपणे आपण बघायला पाहिजे. वर्तमानात जेही कार्य करायचे आहे ते कुशलतेने आपण करायला पाहिजे. त्याचबरोबर जे कार्य करायचे आहे तर ते सत्यवादीपणे आपण करायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये कुठलाही खोटेपणा नको, कुठलाही गैरप्रकार नको. असा हा सत्यवादीपणा आणि बुद्धिवादीपणा जर आपल्या आचरणात आपण आणला तर नक्कीच आपले जीवन जे आहे ते खूप चांगले होऊ शकते. या दोन्ही गोष्टींनी आपले मन आणि शरीर हे निरोगी राहू शकते, आरोग्यवर्धक होऊ शकते. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.